हॅलो ऑल, मी डॉक्टर नेत्रा। नवरात्रीचे 9 रंग या सिरीजमध्ये आजचा रंग आहे ग्रे, करडा रंग। खरं तर भारतीय संस्कृतीमध्ये आपण बऱ्याच वेळा बघतो की काळा रंग हा बऱ्याच ठिकाणी निषिद्ध आहे। फक्त संक्रांतीला आपण हा रंग वापरतो स्पेसिफिकली, कारण संक्रांत हा शब्द सुद्धा एक ब्लॅक शेड असलेला, ब्लॅक त्याच्यामध्ये फिलिंग असलेला आहे। कुणावरही संक्रांत आली म्हणजे त्याच्यावर वाईट वेळ आली आणि तो रिप्रेझेंट करणारा कलर म्हणून मे बी काळा रंग आपण वापरतो। पण ग्रे आणि काळा हे साधारण शेड्स आहेत, हे आपल्या एकूणच फॅब्रिक्समध्ये किंवा जे ट्रॅडिशनल आपले विग्स आहेत त्याच्यामध्ये खूप कमी प्रमाणात बघायला मिळतो। मे बी आपल्या इथलं उष्ण हवामान असेल किंवा आपला कलर टोन असेल की ज्याला तो कलर मॅच होत नाही, आपला रंग त्याच्यामुळे खुलून येत नाही, किंवा त्या रंगाचे जे आपल्यावर होणारे व्हायब्रेशन्स आहेत ते होऊ नये म्हणून मे बी आपल्याकडे तो कलर फारसा वापरला जात नसेल। आता तो कलर आपण भरपूर वापरतोय। ब्लॅक इज द लाईक प्रत्येकाकडे असतोच ब्लॅक, आणि काही नाही नसेल तर ब्लॅक घाला असं आपल्याकडे आता रूल झालाय सगळीकडे। पण ग्रे किंवा ब्लॅक हे जे शेड्स आहेत हे जनरली इज अ शेड ऑफ डार्कनेस, अंधार किंवा एक डिप्रेशन किंवा एक मलूलपणा, किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला पुढं काय करायचं हे कळत नाही, तिथं थांबतो आपण, अशा सगळ्या जे इमोशन्स असतात त्या इमोशन्सना रिप्रेझेंट करणारे हे ग्रे आणि ब्लॅक असे कलर आहेत। खूप कमी लोक असतात की जे हे कलर्स ग्रेसफुली कॅरी करू शकतात आणि त्याचे व्हायब्रेशन्स त्यांना मॅच होतात। ॲक्च्युली या कलरचे व्हायब्रेशन्स काय आहेत तर न्यूट्रल फीलिंग देणं। न्यूट्रल म्हणजे काय, ना हॅपी ना सॅड, एकदम न्यूट्रल बॅलेन्स्ड फीलिंग देणं हे ह्या कलरचं मूळ व्हायब्रेशन आहे। हा कलर बॅलन्स दाखवतो, हा कलर इंटेलिजन्स दाखवतो, हा कलर विजडम दाखवतो। आणि जनरली बऱ्याच ठिकाणी जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीवर किंवा एखाद्या ॲडव्हर्टाइजमेंट किंवा अशा कोणत्या प्रोडक्टबद्दल जर तुम्हाला विश्वास वाटावा, त्या कलर थ्रू तुम्हाला तो जर मेसेज त्या कंपनीला, त्या ब्रँडला पोहोचवायचा असेल तर ते ब्लॅक किंवा ग्रे ह्या शेडमधले कलर वापरतात, कारण हे मोस्ट बॅलेन्स्ड कलर आहेत आणि हे त्या पद्धतीचे रिफ्लेक्शन्स, त्या पद्धतीचे फिलिंग आपल्यापर्यंत पोहोचवतात। एक रिलायबिलिटी, एक बॅलेन्स, एक न्यूट्रल त्याचं आपल्यावर येणारा परिणाम, या सगळ्या गोष्टी ग्रे कलर दाखवतो। जनरली खूप काही ब्लॅक किंवा ग्रे असलं तर त्याचा मनावर खूप निगेटिव्ह परिणाम होतो, किंवा एक एकूणच खूप जास्त चेतना किंवा खूप आनंद देणारा हा कलर नाही आहे। पण ग्रे कलर याच्यासाठी इनकॉर्पोरेट केला आहे कारण तो आपल्याला एक न्यूट्रल फिलिंग, की जिथं थांबून आपण जगाकडे एका वेगळ्या पद्धतीने बघू शकतो, एक न्यूट्रल फिलिंग असते की आपण एक आपला पर्स्पेक्टिव्ह बदलतो प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा। आणि मे बी तेच कारण असेल की आजचा हा कलर ग्रे हा निवडलेला आहे, की ह्या सगळ्या केओसमध्ये आपण कुठंतरी न्यूट्रल होऊन प्रत्येक गोष्टीकडे जर आपण तसं त्या पद्धतीनं बघितलं तर आपला पर्स्पेक्टिव्ह चेंज होऊ शकतो, आपल्याला गोष्टी जास्त क्लिअरली दिसू शकतात आणि आपल्याला पुढं काय करायचं याच्या बाबतीत कॉन्फिडन्स किंवा अंदाज येऊ शकतो, मार्ग सापडू शकतो। तर आजचा कलर ग्रे। तर दिस इज ऑल अबाउट ग्रे। तोपर्यंत काळजी घ्या, बाय।